जायंट्स ग्रुप ऑफ नाशिक प्राइड प्रस्तुत ग्रेस लाइफस्टाइल एक्झिबिशन, जेथे आपण खरेदी करू शकताय ज्वेलरी, ॲक्सेसरीज, साड्या, कपडे, राख्या, गिफ्ट आर्टिकल्स, खाद्यपदार्थ, गृहोपयोगी वस्तू आणि बरंच काही। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे गुरुवारी जनसन्मान यात्रेनिमित्त दिंडोरी दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी गुलाबी रंगाच्या बसमधून प्रवास केला, तसेच त्यांच्या ताफ्यातील वाहन देखील गुलाबी रंगाची असल्याचं दिसून आलं। या जनसन्मान यात्रेदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेतकरी कांदा प्रश्न, जिल्हा बँक सक्ती वसुली यावर एक शब्दही न बोलता नाशिक जिल्ह्यात एक वेगळंच वातावरण तयार करत आहे। याचा निषेध म्हणून आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून गुलाबी पाणी शिंपडून रस्ते साफ करण्यात आले। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दिंडोरी येथे दौऱ्यावरती आले होते आणि या दौऱ्यामध्ये माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं आश्वासन या जनतेला दिले, परंतु कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी, सर्वसामान्य युवकांच्या नोकरीच्या प्रश्नाविषयी कुठल्याही प्रकारचा एक शब्द सुद्धा काढलेला नाही। या ठिकाणी हजारो युवक बेरोजगार आहेत, या ठिकाणी मोठमोठे MIDC आहेत, त्याच्यावरती सुद्धा उपमुख्यमंत्री महोदयांनी एक शब्दही काढला नाही। या ठिकाणी ही झालेली कालची जी घटना आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही जो त्यांनी बसेस आहेत त्या पिंक कलरच्या आहेत, या पिंक कलरच्या गुलाबी कलरच्या बसेसमधून त्यांनी AC बसेस आहेत, त्या AC बसेसमधून फिरतायत आणि दौरे चालू आहेत, त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आम्ही गुलाबी पिंक कलरचा पाणी, गुलाबाचे फुलं अशा प्रकारचा निषेध या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेला कळण्यासाठी निषेध करतोय। यावेळी शरद पवार गटाचे श्याम हिरे, संतोष रेहेरे यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।